हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की क्लास काय असतं, क्लासचे ऑब्जेक्ट कसे क्रिएट करतात, त्यानंतर आपण क्लास कसा मॅनेज करतो किंवा त्याचे डेटा मेंबर्स कोणते किंवा मेंबर फंक्शन्स कोणते आणि त्यांना आपण वापरू कसं शकतो किंवा त्यांना ॲक्सेस कसं करू शकतो. ओके, तर आजच्या सेशनमध्ये आहे ना आपण धीस कीवर्ड बघणार आहे, स्टॅटिक कीवर्ड बघणार आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपण बघणार आहे की डिस्ट्रक्टर. ओके, जर का तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ट्रेल अँड टीचला. ओके, तर व्हॉट इज डिस्ट्रक्टर, जर का तुम्हाला इथं स्क्रीनमध्ये दिसत असेल, अ डिस्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर दॅट इज कॉल्ड ऑटोमॅटिकली व्हेन अन ऑब्जेक्ट इज बिंग क्लीन्ड अप बाय द गार्बेज कलेक्टर. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण डिस्ट्रक्टर डिक्लेअर करतो तर डिस्ट्रक्टर हा अशी गोष्ट आहे की ती स्पेशल टाईपची मेंबर मेथड आहे. ओके, स्पेशल टाईपचं जसं कन्स्ट्रक्टर मेथड आहे ना, तशा टाईपची डिस्ट्रक्टर मेथड आहे. फक्त त्याला तुम्ही पॅरामीटर एक्सेप्ट करू शकत नाही, त्याला रिटर्न टाईप नसतो आणि तो ज्यावेळेस ऑब्जेक्टची गरज संपते त्यावेळेसच तो कॉल होतो. ऑब्जेक्टची गरज कशी संपते की ज्यावेळेस गार्बेज कलेक्टरला कळतं की हा तुमचा ऑब्जेक्ट आहे, तो तुम्ही वापरणार नाही किंवा त्याची गरज संपल्या, मग तो जो डिस्ट्रक्टरला कॉल करायचं काम आहे तो तुमचा गार्बेज कलेक्टर करतो. ओके, इथं मी एक डेमो प्रोग्राम घेतो की डिस्ट्रक्टरला कसं करायचं असतं. सपोज मी हा आहे असा मी कॉपी करतो, याला कमेंट टाकतो आणि मॉड्यूल 10 पार्ट 2 डॉट सी एस फाईल बनवली. त्यामध्ये हा प्रोग्राम मी पेस्ट केला जो लास्ट लेक्चरला आपण घेतलेला की स्टुडंट नावाचा प्रोग्राम आहे. त्याचा आपण स्टॅटिक एक कॉलेज व्हेरिएबल बनवलं, त्यानंतर एक आपण कन्स्ट्रक्टर बनवला स्टुडंट नावाचा, त्यानंतर डिस्प्ले नावाची एक मेथड कॉल केली, राईट. आणि त्याचे आपण दोन ऑब्जेक्ट वेगवेगळे बनवले आणि ते आपण इथं कॉल केले डिस्प्ले नावाला. आता सेम ॲज इट इज इथं आपल्याला काय करायचं आहे की सपोज ओके, यांना आपण क्लीनच करून टाकू आणि या स्टुडंटला आपण क्लीन करू. फाईल नेम आपण सेम ठेवू म्हणजे आपल्याला कळेल, मॉड्यूल 10 पार्ट 2. ओके, सेव्ह केलं आणि इथं स्टॅटिक व्हॉइड मेन ब्रेसेस त्याची बॉडी. आता याच्यामध्ये स्टुडंट त्याचा आपण यस नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला व्हेरिएबल, त्याला आपण न्यू ने इनिशियलाइज केली मेमरी. आणि कशी केली तर स्टुडंटला रेफरन्स दिला आपण त्याचा. ओके, कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये मेन फिनिश्ड. ओके, आणि या स्टुडंट नावाचा जो आपण क्लास डिक्लेअर केला त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की पब्लिक स्टुडंट आणि आपण इथं कन्स्ट्रक्टरचा कॉल केला कन्सोलमध्ये. याला पण आपण काय करू की कन्स्ट्रक्टर कॉल्ड असं आपण त्याला स्ट्रिंग देऊ. आणि ज्यावेळेस तुम्हाला डिस्ट्रक्टर ज्यावेळेस तुम्हाला इनिशियलाइज करायचं असेल, म्हणजे डिस्ट्रक्टरची जी मेथड असेल ती तुम्हाला लिहायची असेल, तर तुम्हाला डिस्ट्रक्टर कसा लिहायचं असतो की क्लास नेम आणि तुमच्या डिस्ट्रक्टरचं नाव सेम असलं पाहिजे जसं कन्स्ट्रक्टरचं असेल, फक्त त्याच्या पुढं तुम्हाला टिल्डा वापरायचा असतो. ओके, आणि त्याला पब्लिक प्रायव्हेट असं काय लिहायचं नसतं. की टिल्डा इथं टिल्डा स्टुडंट. ओके, आणि याचे जे ब्रेसेस आहेत ते याची बॉडी. आता इथं कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये डिस्ट्रक्टर DSTRUCTOR कॉल्ड. इथं मी डिस्ट्रक्टरला कॉल केलं. आता मी ही जी सगळं केलेलं आहे कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर इनिशियलायझेशन वगैरे, आता तुम्हाला कळेल की त्याचं कॉलिंग सिस्टीम कशी आहे की .NET रन मॉड्यूल 02.cs कंपाईल होतंय ते. ओके,
आता बघा इथं डिस्ट्रक्टरला कॉल झाला. ओके, तुमचा जो गार्बेज कलेक्टर असेल तो तुम्हाला डिस्ट्रक्टरला कॉल झाला, पण गार्बेज कलेक्टर काय करतं की कधी कधी तुमच्या डिस्ट्रक्टरला कॉल करतो आणि कधी कधी करत ना. आता हे सगळं डिपेंड कधी असं डिस्ट्रक्टर नेमका कधी कॉल होईल. तर डिस्ट्रक्टरचं जी कॉलिंग सिस्टीम असते ती कशावर डिपेंड असते की गार्बेज कलेक्टरवर डिपेंड असते. ओके, जर तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वेश्चन आला की डिस्ट्रक्टर कधी कॉल होतं, तर पहिला तर तुम्ही म्हणायचं की ज्यावेळेस त्याचा ऑब्जेक्टची गरज संपते ना त्यावेळेस तुमचा डिस्ट्रक्टर कॉल होतं. पण ते पण डिपेंड कशावर असतं की तुमच्या गार्बेज कलेक्टरवरती, तुमच्या GC वरती डिपेंड असतं. ओके, सपोज गार्बेज कलेक्टरमध्ये आपल्याकडं काय भेटलंय ते जर आपल्याला कलेक्ट करायचं असेल तर मी इथं काय करतोय, मेन फिनिश नंतर एक GC गार्बेज कलेक्टर डॉट त्याची कलेक्ट मेथड. ओके, आणि या कलेक्ट मेथड नंतर कन्सोलवरती ते प्रिंट करतो आणि काय लिहितो, गार्बेज कलेक्शन रिक्वेस्टेड, गार्बेज कलेक्शन रिक्वेस्टेड. सेव्ह केला CLS आणि प्रोग्राम कंपाईल केला. आला का की कन्स्ट्रक्टर कॉल्ड मेन फिनिश्ड आणि गार्बेज कलेक्शन रिक्वेस्टेड. ओके, आता गार्बेज कलेक्शन आपल्याला काहीच नाही, त्यामुळे ते गार्बेज कलेक्शन मध्ये आपल्याला काय भेटलंच नाही. अशा टाईपमध्ये तुम्ही सगळं गार्बेज कलेक्शन करतो. आणि हे जे गार्बेज कलेक्शन आहे ते कोण मॅनेज करते की जो आपला .NETचा रन टाइम आहे ना, .NETचा रन टाइम, ते आपलं सगळं गार्बेज कलेक्शन सगळं मॅनेज करतं. ओके, आपल्याला आता नेक्स्ट काय बघायचं आहे की स्टॅटिक कीवर्ड बघायचा आहे. ओके, आम्ही आता सगळ्याला कमेंट करतो आणि स्टॅटिक कीवर्ड आपल्याला बघायचं आहे. आता स्टॅटिक कीवर्ड काय असतं की स्टॅटिक मेंबर्स बिलॉंग्स टू द क्लास नॉट द इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट्स. म्हणजे काय की ज्यावेळेस आपल्याला स्टॅटिक कीवर्ड आपण वापरतो, डेटा मेंबर्स असेल किंवा मेंबर फंक्शन्स असतील, तर ज्यावेळेस त्यांना आपल्याला ऍक्सेस करायचं असेल ना तर युझिंग आपण क्लास थ्रू आपण वापरू शकतो, किंवा डायरेक्ट जर आपला स्टॅटिक क्लास असेल. ओके, आणि जर स्टॅटिक क्लासमध्ये जर मेंबर आपल्याला इनिशियलाइज करायचे असतील ना तर ते सगळे स्टॅटिक कीवर्डनं इनिशियलाइज झाले पाहिजेत. जर आपण विदाउट स्टॅटिक कीवर्ड इनिशियलाइज केले तर त्यांना आपल्याला एरर भेटतो. आणि जर का सपोज आपल्याला जे नॉर्मल ऑब्जेक्ट आपण क्रिएट करतो ना त्याच्या थ्रू आपण स्टॅटिक मेंबर्स असेल ना त्यांना ऍक्सेस करू शकत नाही. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ की आता इथे मी काय केलं की स्टुडंट नावाचा क्लास लिहिला, तिथं मी एक स्टॅटिक स्ट्रिंग केली आणि त्याला मी कॉलेजला इनिशियलाइज पण केली. राईट, नेक्स्ट केलं की पब्लिक स्ट्रिंग नावाचा नेम व्हेरिएबल मी घेतला. आता त्याच्या नेक्स्ट काय केलं की एक मी क्लास लिहिला, त्याच्यात मेन फंक्शन लिहिलं, मेन मेथड, आणि त्याच्यात नंतर मी दोन वेळा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्या ऑब्जेक्टला मी नेम या व्हेरिएबलला मी 2 व्हॅल्यू असाइन केल्या, S1 आणि S2, म्हणजे 2 सेपरेट वेगवेगळे ऑब्जेक्ट क्रिएट करून त्यांना जे नेम, ही जी माझ्याकडे व्हेरिएबल आहे, ही जी माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, त्यांना मी वेगवेगळी नावं असाइन केली. आणि नेक्स्ट काय केलं, ज्यावेळेस मला स्टॅटिक कीवर्डनं जो पण व्हेरिएबल मी किंवा जी पण प्रॉपर्टी इनिशियलाइज करेल ना त्याला ऍक्सेस करण्यासाठी माझ्या क्लास नेमनं मी ऍक्सेस करू शकतो. ओके, त्या केसमध्ये विदाउट ऑब्जेक्ट मी ऍक्सेस करू शकत नाही. जर का मी इथं लिहिलंच कन्सोल डॉट राईट लाईन आणि त्याच्यामध्ये S1 डॉट कोणतं आहे, कॉलेज. ओके, पहिलं तर ते सजेशन आलंच नाही, तरी पण मी जबरदस्ती त्याला ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केलाच, तर तो एरर देणार. आला का एरर की स्टुडंट डॉट कॉलेज कॅनॉट बी ॲक्सेसिबल. अरे याला मी जर का मी कमेंट केलं तर तो सगळा एरर जाणार आहे. आलं का, फक्त इथं वॉर्निंग आली की नॉट नलेबल. नलेबल म्हणजे काय, याला तुम्ही नल व्हॅल्यू इनिशियलाइज करू शकत नाही. ओके, त्याला तुम्ही आयदर इथं नल करू शकता. आलं का की इथं मी क्लास नेमनं स्टॅटिक कीवर्डला जी पण प्रॉपर्टी मी इनिशियलाइज केली ती ऍक्सेस केली, आणि नेक्स्ट S1चा ऑब्जेक्टचा नेम आणि S2 मधल्या ऑब्जेक्टचा नेम ही प्रॉपर्टी मी इथं प्रिंट केली. असं तुम्ही स्टॅटिक कीवर्डला ऍक्सेस करू शकता, रीड आणि राईट ऑपरेशन करू शकता. राईट, स्टॅटिकच्या तुम्ही त्याला डेटा मेंबर्स म्हणू शकता. आता स्टॅटिकच्या मेथड्स काय असतात की
सेम ॲज इट इज, जसं आपण डेटा मेंबर्स आपण ॲक्सेस केला ना, सेम ॲज इट इज तशा मेथड्स असतात स्टॅटिकच्या. इथे मी एक सेकंड एक्झाम्पल घेतो. ओके, आता मी नवीन क्लास डिक्लेअर केला आणि त्याच्यामध्ये नेक्स्ट काय केलं की मी स्टॅटिक इंटिजर, ओके, ही मेथड मी क्रिएट केली. आता नेक्स्ट त्याच्यानंतर मी काय केलं की ह्या स्टॅटिक मेथडला मी नवीन ऑब्जेक्ट न क्रिएट करता, ओके, विदाउट ऑब्जेक्ट क्रिएट करता मला जर याला ॲक्सेस करायचं मेथडला, तर मी कसं करू शकतो की क्लास नेम आणि जी पण मेथड आहे आपली त्या मेथडचं नाव, राईट. आता मी हा प्रोग्राम रन केला, आलं का माझं 10 आणि 20चं 30 भेटलं, राईट. आता स्टॅटिक मेथड, ओके, तर आपल्याला स्टॅटिक मेथड का वापरायची असते की स्टॅटिक म्हणजे काय की आपल्याला त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही. जसं की इथं मी माझा क्लास एखादा लिहिला आणि त्याची मी स्टॅटिक मेथड केली, राईट. तशा इनबिल्ट पण मेथड्स आहेत, जसं की मॅथ, ओके, डॉट SQRT स्क्वेअर रूट आणि त्याला मी 25 दिलं, ओके. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती मी रिटर्न काहीतरी करेल, त्याला मी कन्सोलवरती प्रिंट केलं, कन्सोल डॉट राईट लाईन, आणि इथं मी ते प्रिंट केलं. किंवा कन्सोल डॉट राईट लाईन. आता कन्सोल हा माझा क्लास आहे आणि त्याच्यातली जी राईट लाईन आहे ती माझी मेथड आहे, राईट. इथंच तुम्हाला एक एक्झाम्पल भेटलं. आता अजून एक इनबिल्ड मेथड कोणती आहे की कन्वर्ट डॉट 2 × 32, ओके, की कन्वर्ट नावाचा क्लास आहे, त्याच्यातली 2 × 32 जी नावाची आहे ना ती स्टॅटिक मेथड आहे. आणि ह्या मेथडला मी ॲज अ पॅरामीटर म्हणून काय पण पाठवू शकतो, स्ट्रिंग, ओके. झालं, हे आपण माझ्या इनबिल्ट स्टॅटिक मेथड झाल्या. आता हे लोकांना माहीतच नसतं की स्टॅटिक मेथडचं मी एक्झाम्पल ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूवर विचारतो तर तुम्ही त्याला 2 क्वेश्चन विचारू शकता इंटरव्ह्यूलाच, की युजर डिफाइनड पाहिजे का प्री डिफाइनड पाहिजे. की युजर डिफाइनड म्हणजे हे जे मी डिक्लेअर केलं, ओके, एंड युजरनं किंवा डेव्हलपरनं जे डिक्लेअर केलं त्याला युजर डिफाइनड, आणि जे इनबिल्ट असतं ना की जे मायक्रोसॉफ्टवाल्यांनी किंवा लँग्वेज बनवणाऱ्या वाल्यांनी किंवा .NET जे बनवलंय ते झालं इनबिल्ट, जसं की कन्सोल डॉट राईट लाईन असेल, ओके, किंवा कन्वर्ट डॉट 2 × 32, मॅथ डॉट स्क्वेअर रूट, अशा टाईपचे इनबिल्ट्स असतात. आता त्याच्या पुढचा प्रकार काय की प्रॉपर्टीज झाल्या, मेथड झाल्या स्टॅटिक. आता नेक्स्ट आहे की स्टॅटिक क्लास, ओके. स्टॅटिक क्लास कसा डिक्लेअर करायचा, सपोज आणि त्या क्लासमध्ये आपल्याला जर स्टॅटिक क्लासचा फक्त त्या क्लासमध्ये स्टॅटिक मेंबर्स असतील आणि त्याचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा नसेल, त्या केसमध्ये तुम्ही स्टॅटिक क्लास क्रिएट करू शकता. जसं की स्टॅटिक क्लास आणि युटिलिटी, युटिलिटी, या क्लासमध्ये पब्लिक स्टॅटिक वॉइड शो नावाची मेथड आपण क्रिएट केली. आणि या मेथडमध्ये कन्सोल डॉट राईट लाईन ट्रेल अँड टीच, ओके. आता ज्यावेळेस मला कॉल करायचा आहे तर मी कसं करणार, क्लास आणि मॉड्यूल पार्ट 2 आणि या क्लासमध्ये स्टॅटिक वॉइड मेन, आणि या मेनमध्ये सपोज युटिलिटी डायरेक्ट, युटिलिटी डॉट शो, आला का माझा युटिलिटी डॉट शो. आता ज्यावेळेस माझं हे प्रिंट होईल ना तर झाला की माझा स्टॅटिक क्लास झाला का ट्रेल अँड टीच. ऑब्जेक्ट तयार करायची गरज नाही, सर्व जे मेंबर्स असतात ना ते सगळे स्टॅटिक असतात. सपोज मी तर जर का मला वाटलं इंटिजर नेम, ओके, तर इथं बघा त्याने एरर दिला की का मेक फील्ड रीड ओनली. एक तर तुम्ही त्याला रीड ओनली करू शकता, राईट.
आता रेड ओनलीला पण काय दिलं की प्रायव्हेट मेंबर युटिलिटी, प्रायव्हेट त्या जागी आपल्याला पब्लिक दिलं पाहिजे, पब्लिक. तरी पण त्याने युटिलिटी डॉट नेम कॅनॉट डिक्लेअर इन्स्टन्स मेंबर बिकॉज इन अ स्टॅटिक क्लास. आता ज्या वेळेस इथं मी स्टॅटिक लिहिलं झालं का, म्हणजे सगळे एरर गेले. हाच तुमच्या स्टॅटिक क्लासचा फायदा होतो की सगळे जे डेटा मेंबर्स किंवा मेंबर फंक्शन असतात ना, ते सगळे तुम्हाला स्टॅटिक ठेवायला येतात. राईट. आता नेक्स्ट आपण मागच्या लेक्चरला स्टॅटिक कन्स्ट्रक्टर कसा कॉल होतो ना, ते पण आपण बघितलेलं. पण त्याच्या जागी आपण कसं करू शकतो की तरी पण आपण एक एक्झाम्पल बघू की स्टॅटिक कन्स्ट्रक्टर कसा डिक्लेअर करायचा. ओके, आता मी काय केलंय की स्टुडंट नावाचा क्लास घेतला आणि त्या क्लासमध्ये एक स्टॅटिक कन्स्ट्रक्टर डिक्लेअर केला, डिफाईन केला, आणि त्याच्यानंतर एक पब्लिक कन्स्ट्रक्टर डिफाईन केला. ओके, जो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणतो ना आपण, तो केला. नेक्स्ट काय केलं की इथं मी 3 वेळा त्याचे ऑब्जेक्ट क्रिएट केले, S1 S2 आणि S3, आणि त्याला विदाउट पॅरामीटर आहेत, म्हणजे ते फक्त डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहेत. आता ज्यावेळेस मी प्रोग्राम रन करेल तर स्टॅटिक एकदा कॉल होणार, आला का माझा, की पहिल्यांदा स्टॅटिक कन्स्ट्रक्टर कॉल झाला आणि 3 वेळेस ऑब्जेक्ट ज्यावेळेस मी 3 वेळा कॉल केला तर माझा नॉर्मल कन्स्ट्रक्टर 3 वेळा कॉल झाला. हाच आहे की तुमचा स्टॅटिक कन्स्ट्रक्टर फक्त एकदाच कॉल होतं, किंवा तुम्हाला मल्टिपल क्लास असतील. ओके, आणि त्यावेळेस ज्या मेथड्स किंवा जे मेंबर्स असतात त्यांना फक्त एकदाच मेमरी भेटते. जोपर्यंत स्टॅटिक मेंबर्स असेल किंवा स्टॅटिक प्रॉपर्टी असेल ना, जोपर्यंत त्याला डिस्ट्रक्ट होत नाही किंवा त्या ऑब्जेक्टची गरज संपत नाही ना, तोपर्यंत त्याला फक्त एकदाच मेमरी भेटते. हा तुमच्या स्टॅटिक कीवर्डचा फायदा आहे. ओके, आता आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट काय पाहिजे की धिस कीवर्ड आणि बेस कीवर्ड. आता धिस कीवर्ड कधी वापरतो की ज्यावेळेस आपल्याला सेम क्लासमधली ज्यावेळेस आपल्याला मेंबर ॲक्सेस करायचे असतील त्यावेळेस आपण धिस कीवर्ड वापरतो. आणि ज्यावेळेस पॅरेंट क्लासमधलं, आता इनहेरिटन्स आपल्याला नेक्स्ट मध्ये बघायचं होतं की इनहेरिटन्स वगैरे काय असतं, तर आजच्या लेक्चरला आपण फक्त पॅरेंट आणि चाइल्ड क्लास बघणार. आणि त्या पॅरेंटमध्ये जर पॅरेंटची मेथड असेल, पॅरेंटची डेटा मेंबर्स असेल, यांना ॲक्सेस करायचं असेल ना, तर बेस हा कीवर्ड आपल्याला लागतो. ओके, सपोज इथं मी तरी पण एक टेक्स्ट लिहितो की धिस म्हणजे काय, की धिस कीवर्ड refers to the current object of the class. ओके, म्हणजे काय की दिस कीवर्ड कशाला रिफर करतो की जो करंट ऑब्जेक्ट असेल ना त्या ऑब्जेक्टच्या क्लासला रिफर करतो. राईट. सपोज मी ते एक एक्झाम्पलच घेतो. आता इथं मी काय केलं की पहिली तर तुम्हाला धिस कीवर्डची गरज का पडली ती तुम्हाला माहित पाहिजे की धिस कीवर्ड का लागतो की ज्यावेळेस मी पॅरामीटरायझर्ड कन्स्ट्रक्टर एखादा डिफाईन करेल. ओके, आणि पॅरामीटरायझर्ड कन्स्ट्रक्टरमध्ये कॉन्फ्लिक्ट होत नाही. म्हणजे काय, इथं जर का मी सेम नेम वापरलं आणि इथं पण जर का मी सेम नेम वापरलं तर या क्लासला कळतच नाही की तुम्ही कोणता नेम रेफर करताय. राईट. जर का मला या नेमला आता तुम्हाला एक नॉर्मल आधी वापरलं की धिस नेम म्हणजे या क्लासचं जे नेम आहे ना ते इथं प्रिंट कर. राईट. स्टुडंट डॉट नेम इज इक्वल टू पाटील. आता नॉर्मल आधी आपण बघूया की दिस कीवर्डनं काय प्रिंट होतंय. आलं का, दिस म्हणजे या क्लासमधलं जे नेम आहे ना ते इथं प्रिंट झालं. आता ज्यावेळेस मी कन्स्ट्रक्टरमध्ये वापरणार, कन्स्ट्रक्टर कसा डिफाईन करायचा की क्लास नेम आणि त्याची बॉडी कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये नेम. आता इथं हे पण नेम सेम असतं आणि इथं सपोज याला का एरर आला आहे, प्रोटेक्शन लेवल बराबर तर आहे. स्टुडंट डॉट स्टुडंट ड्यू टू इट्स प्रोटेक्शन लेवल असं नाही म्हणायला पाहिजे. बघूया.
तर आधी प्रिंट करू. एरर स्टुडंट डॉट स्टुडंट इज इनएक्सेसिबल बट टू इट्स प्रोटेक्शन लेवल. बिकॉज आपण त्याला पब्लिक केलं नाही. पब्लिक वाईड सॉरी पब्लिकच लागतं फक्त. आलं का की पहिल्यांदा त्याची व्हॅल्यू काय झाली, प्रिंट नल प्रिंट झाली आणि नंतर नंतर त्याला पाटील झालं. आता या केसमध्ये जर का मी इथं त्याला पॅरामीटरायझर कन्स्ट्रक्टर बनवला. ओके, पॅरामीटरायझर कसं की इथून ओमकार मी पाठवलं आणि इथं सेम नेम व्हेरिएबल घेतलं. बरोबर. आता इथं त्यानं बघा की द टाईप ऑफ नेम स्पेस नेम कुड नॉट बी फाउंड, आर यू मिसिंग अ युझिंग असेंब्ली. ओके, मग याला आपण काय करायचं, स्ट्रिंग करायचं. सॉरी इथं नाही, इथं स्ट्रिंग पाहिजे. आलं का. आता मला एक क्वेश्चन आहे की ज्यावेळेस आपलं प्रिंट होणार आहे तर काय प्रिंट होणार आहे, तर आलं का, ओमकार प्रिंट झालं का, तर इथून जे मी व्हॅल्यू पाठवली ती इथून प्रिंट झाली. राईट. म्हणजे फक्त नेम जर वापरलं तर या कन्स्ट्रक्टरला त्यांना रेफर केलं, पण जर मला हे नेम प्रिंट करायचं असेल तर त्याला कसं कळणार, मग त्यासाठी तुम्हाला धिस कीवर्ड असतो. ओके, धिस डॉट नेम. आला का, की नल व्हॅल्यू प्रिंट झाली का, तर तिथं आपण असाइनच नाही केली. ह्या मोठा हा जो दिस कीवर्ड आहे ना, तो या क्लास मधल्या मेंबर्सला रेफर करतो किंवा हे जे मेथड्स आहेत या मेथड्सना ऍक्सेस करण्यासाठी तो रेफर करतो. हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट टॉपिक आहे दिस कीवर्ड. ओके, आता नेक्स्ट काय आहे की ज्यावेळेस आपल्याला बेस बेस हा जो कीवर्ड आहे तो आपण कधी वापरू शकतो. राईट. सपोज माझ्याकडे एक क्लास आहे पर्सन नावाचा आणि त्या पर्सनमध्ये पब्लिक स्ट्रिंग नेम नावाची मेथड आहे, त्याला मी सॉरी नेम नावाचं प्रॉपर्टी आहे त्याला मी पाटील ही स्ट्रिंग असाइन केली. आणि आता मला एनिरेट करायचं, तर एनिरेटचा सिंटॅक्स काय असतो की क्लास नेम म्हणजे क्लास कीवर्ड, क्लासचं नाव. ओके, स्टुडंट नावाचा क्लास आहे, कशापासून एनिरेट करायचं त्याचा कोलन, तर मला पर्सन या क्लासपासून एनिरेट करायचं आहे आणि त्याची बॉडी. आता ज्या वेळेस मला ॲक्सेस करायचं आहे पब्लिक वॉइड शो नावाची मेथड. आता शो मध्ये जर मला हे नेम व्हेरिएबल प्रिंट करायचं असेल, ओके इथं पण मी करतो आणि याला ओमकार टाकतो. आता इथं मला जर हे प्रिंट करायचं असेल, ओके कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये नेम आणि मॉड्यूल 2 हे ॲज इट इज इथं कॉपी पेस्ट केलं, याला मी अनकमेंट केलं आणि ओके ऑब्जेक्ट बनवला. ऑब्जेक्ट बनवल्यानंतर यस डॉट शो आणि या शो मेथडला मी कॉल केलं. आता ज्या वेळेस माझी ही मेथड कॉल होणार आहे त्यावेळेस मला प्रिंट कोणतं होणार आहे, हे जे प्रिंट आहे ना ते मला प्रिंट होऊन भेटणार आहे. पण जर मला पॅरेंट मधला जो नेम व्हेरिएबल आहे हा जो नेम आहे तो जर ऍक्सेस करायचा असेल तर मी कसं करू शकतो की इथं बेस बेस हा स्मॉलमध्ये पाहिजे, बेस डॉट नेम. बेस म्हणजे काय, पॅरेंट, आणि पॅरेंटचा जो नेम व्हेरिएबल असेल किंवा नेम मेथड असेल, नेम प्रॉपर्टी असेल, नेम किंवा बेस हा कीवर्डनं तुम्ही पॅरेंटचा कन्स्ट्रक्टर पण कॉल करू शकता तुम्ही. राईट. आलं का, ओमकार आणि पाटील असं तुम्ही बेस कीवर्ड वापरू शकता. आता पॅरेंटचा जर मला कन्स्ट्रक्टर जर कॉल करायचा असेल तर इथं पॅरेंट
युझिंग बेस कीवर्ड. ओके, आता इथं बघा की मी इथं काय केलंय की पर्सन नावाचा हा पॅरेंट नावाचा मी क्लास डिक्लेअर केला, राईट. आणि नेक्स्ट काय केलं की चाइल्ड क्लास एक बनवला स्टुडंट नावाचा, तो पॅरेंट पासून इनहेरिट होतोय. ओके, आणि ही जी पॅरेंटची मेथड आहे पर्सन, त्याला मला कॉल करायचं आहे, म्हणजे ही ॲज अ कन्स्ट्रक्टर मला कॉल करायचे आहे, राईट. आता नेक्स्ट काय केलं की मी ज्यावेळेस मी स्टुडंट नावाचा हा चाइल्डचा मी एखादा ऑब्जेक्ट बनवेन, तर त्याच्यामधून पॅरेंट नावाची मेथड कशी कॉल करायची असते की स्टुडंटच्या आतमध्ये आला तर स्टुडंट नावाचा कन्स्ट्रक्टर कॉल झाला, आणि इथून ज्यावेळेस मला पॅरेंटला कॉल करायचं असताना तर याच्या पुढं याच्या बॉडी एक्झिक्यूट होण्याच्या अगोदर तुम्हाला इथं सांगायचं असते की पॅरेंटचा कन्स्ट्रक्टर कॉल कर. ओके, इथं मी लास्ट लेक्चरला पण सांगितलेलं की तुम्हाला ज्या वेळेस एखादा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मधून इथूनच जर पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कॉल करायचं असेल तर त्या कन्स्ट्रक्टरचं नाव आणि त्याला ॲज अ दिस कीवर्ड वापरून तुम्ही त्याला पॅरामीटर पाठवू शकता. आता इथं काय केलं की बेस म्हणजे पॅरेंटचा कन्स्ट्रक्टर कोणता, तर जो पॅरामीटरवाला कन्स्ट्रक्टर आहे ना तो कॉल कर. जर इथं मी पॅरामीटर पाठवला नाही तर पॅरेंटचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे, असं त्याचं वर्किंग आहे. इथं मी काय केलंय फक्त मेन मेथडमध्ये एक यस नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, राईट. क्लिअर स्क्रीन आला का पाटील. सपोज इथं पब्लिक आणि पर्सन, आणि इथं कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये डिफॉल्ट फक्त मी टाकतो. आता ज्यावेळेस मला डिफॉल्टला कॉल करायचा असेल तर मी काय करणार, इथून फक्त पॅरामीटर काढून टाकणार. ओके, CLS आला का, डिफॉल्ट माझा कन्स्ट्रक्टर कॉल झाला, राईट. असंच तुम्ही बेस थ्रू कन्स्ट्रक्टर कॉल करू शकता पॅरेंटचे, किंवा पॅरेंटचे मेंबर ऍक्सेस करू शकता, राईट. आता हा लास्ट बघूया की पॅरेंटचे मेंबर कसे ऍक्सेस करायचे. की इथं मी काय केलं की एक ॲनिमल नावाचा पॅरेंट क्लास लिहिला, आणि त्या ॲनिमलमध्ये एक मेंबर मी लिहिला. ओके, सॉरी मेथड लिहिली मी, जसं की अँड इट नावाची मेथड आहे आणि त्याच्यामध्ये इटिंग लिहिलंय. त्यानंतर मी त्याला इनहेरिट केलं, ॲनिमल पासून डॉग बनवला. डॉगमध्ये मी शो नावाची मेथड केली कॉल, आणि शो मेथडमध्ये परत इथं त्यानं पॅरेंटला कॉल केले. पॅरेंट म्हणजे बेस डॉट इट नावाची ही जी मेथड आहे ना ती कॉल केली, आणि इथं फक्त मी त्याचा ऑब्जेक्ट बनवून शो नावाची मेथड कॉल केली. आता ज्या वेळेस इथं याचं वर्किंग कसं होणार आहे की इथून ज्यावेळेस मी ऑब्जेक्ट बनवला, ऑब्जेक्ट डॉट शो केलं, राईट. आणि ऑब्जेक्ट मधून हा जो कॉल आहे तो इथं गेला, राईट. इथून या बॉडीमध्ये आला, आणि या बॉडीमधून परत इथं गेला कॉल, आणि इथं मग तुमचं इटिंग नावाचं काहीतरी प्रिंट झालं. आता इथं त्याला मी प्रिंट करतो, प्रोग्राम रन करतो, आलं का माझं इटिंग. अशा टाईपचे आपण ओके, अशा टाईपमध्ये आपण आता कन्स्ट्रक्टर तुमचा झाला, स्टॅटिक कीवर्ड झाला, दिस झाला, बेस झाला. तुमचं 10वं जे मॉड्यूल आहे ते तुमचं कंप्लीट झालेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे की ओओपीचे 4 पिलर्स, जसं की एनकॅप्सुलेशन असेल, इनहेरिटन्स असेल, पॉलिमॉर्फिझम असेल आणि अब्स्ट्रॅक्शन असेल, म्हणजे तुमचं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग तुमचं कव्हर होतं नेक्स्ट लेक्चरला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. कीप लर्निंग, कीप ग्रोविंग.